असं म्हटलं जातं की आपण जी गोष्ट वारंवार बोलत असतो तिचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो। हेच सांगणारी मी एक छोटीशी काल्पनिक कथा तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। एका वाळवंटात एक छोटीशी चिमणी राहायची आणि ती चिमणी कायम उपाशी असायची। तिला कधी जेवण भेटायचं, कधी भेटत नव्हतं, कधी पाणी मिळायचं तर कधी मिळत नव्हतं। असेच ती कसे बसे दिवस काढत होती। असंच चिमणी एक दिवस देवाकडे प्रार्थना करते आणि देवाला म्हणते की हे काय आहे देवा, हे माझ्या नशिबात का? मी इतके दुःख किती दिवस भोगणार आणि हे कष्ट किती दिवस माझ्या आयुष्यात असणार आहे। तेव्हा तिथून एक कबूतर जात असतो। तेव्हा चिमणी त्या कबुतराला म्हणते की काय तू पण चाललास का जेवण शोधायला? त्यावरती कबूतर हसतो आणि तिला म्हणतो, नाही ग, मी तर स्वर्गात चाललो, मी तर स्वर्गातून येतो आणि तिथेच जातो। त्यावरती चिमणीला थोडा आनंद होतो आणि ती त्याला विचारते, खरंच तू स्वर्गात जातोस? त्यावरती कबूतर म्हणतो, हो। त्यावरती चिमणी म्हणते, मी आजच देवाला प्रार्थना केली होती आणि तू माझ्यासाठी देवाचं दूध बनवून आला आहेस, त्यामुळे मी तुला एक निरोप पाठवते। तू एकदा देवाला विचार ना की माझ्या आयुष्यात किती दिवस हे दुःख असणार आहे, किती दिवस कष्ट असणार आहे, मी खूप कष्टात आहे, माझा एवढा निरोप तू देवाला दे आणि देवाचं उत्तर सुद्धा मला दे। त्यावरती तो कबूतर हसतो आणि चिमणीचा निरोप घेऊन देवदूताकडे जातो आणि देवदूताला म्हणतो की ही चिमणी खूप दुःखी आहे आणि ही मला विचारते की माझ्या आयुष्याचे हे कष्ट केव्हा संपणार आहेत। त्यावरती तो देवदूत त्याला म्हणतो की चिमणीच्या आयुष्यात तर अजून खूप दुःख आहे, पण तिला जर तू हे जाऊन सांगितलंस तर ती आयुष्यात काहीही करू शकणार नाही किंवा ती जगूही शकणार नाही। त्यामुळे तू एक काम कर, तिला जाऊन सांग की तुझ्या आयुष्यात आता जे आहे ना ते खूप चांगलं आहे, असं फक्त तू काय म्हणत राहा। तुला जे भेटतंय, तुझा जो दिवस चाललाय त्या दिवसासाठी तू देवाचे आभार मान। आणि ज्या ज्या गोष्टी देवदूत कबुतराला सांगतो त्याच गोष्टी कबूतर चिमणीला जाऊन सांगतो। चिमणीला तो सांगतो की तुझ्या आयुष्यात आज जे आहे त्याच्यासाठी तू आभार मानत राहा, एक दिवस नक्की चांगला येईल। असं म्हणत कबूतर निघून जातो आणि चिमणी तिच्या दिनचर्येमध्ये दररोज देवाचे आभार मानते। तिला कधी अन्न मिळायचं, कधी पाणी मिळायचं तर कधी मिळतही नसायचं आणि ती असंच काही दिवस म्हणजे खूप दिवस तिने तसे काढले आणि त्यानंतर एक दिवस अचानकच त्या वाळवंटात खूप पाऊस झाला आणि सगळीकडे हिरवळ झाली आणि एक मोठं पाण्याचं तळ साचलं। हे बघून ती चिमणी खूप आनंदित झाली आणि ती पुन्हा या सगळ्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानू लागली आणि नाचायलाही लागली आणि कबूतर हे सगळं दुरून बघत होता। त्याने जाऊन देवदूताला विचारलं की ही चिमणी एवढी कशी बदलली? मी तिला काही दिवसांपूर्वी बघितलं तेव्हा ही एवढी दुःखी होती, हिची जगण्याचीही उमेद संपलेली होती आणि आज हिचा पूर्ण कायापलटच झालाय। त्यावरती देवदूत म्हणतो की ती जसे जसे देवाचे आभार मानत होती तसे तसे तिच्या आयुष्यातले काही कर्म कटत होते, त्यामुळे तिच्या आयुष्यातली वाईट कर्मांची वेळही कमी झाली आणि आज ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे आणि तिचे चांगले दिवस भोगते। मित्रांनो, ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात। आपण जसा विचार करतो, जशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आणत असतो, आचरणात आणत असतो, तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात। समजा तुम्ही आता बसलेले आहात आणि तुम्ही सहज विचार केला की माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी वाईट आहे किंवा माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, हे जर तुम्ही कंटिन्यू बोलत राहिलात तर ते आयुष्यात तसंच घडत राहील। ते दुखणं कमी होण्याऐवजी ते वाढत राहील। त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असेल, काहीही दुःख असतील तर ते नाही असं समजून चाला, त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या, त्याच्यावरती इलाज करा, परंतु कंटिन्यू त्या गोष्टींच्या दुःखामध्ये बुडून राहू नका। या व्यतिरिक्त ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या आहेत, तुमची माणसं असू दे, तुमची फॅमिली असू दे, त्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना आणि बघा काही दिवसात तुम्हाला ऑटोमॅटिकली फरक पडायला लागेल आणि तुम्ही आयुष्यात आनंदी व्हाल।
तुमच्या आयुष्यात ज्या परिस्थितीचा तुम्हाला त्रास आहे त्या परिस्थितीकडे लक्ष न देता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. तुमचं शरीर असू दे, इवन तुम्हाला दररोज जेवायला भेटतंय, झोपायला, राहायला घर आहे, त्या गोष्टींसाठीही देवाचे आभार माना. ह्या गोष्टी क्षुल्लक असल्या तरीही त्या आज कोणाची तरी गरज आहे आणि त्या तुमच्या जवळ आहेत. देवाने तुम्हाला त्या गोष्टींसाठी अगदी समृद्ध बनवलेलं आहे असं समजा आणि त्या गोष्टींचे आभार माना. ज्या वेळेस तुम्ही चांगल्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा वाईट गोष्टींचं दुःख ऑटोमॅटिकली कमी होत असतं. त्यामुळे मित्रांनो, काय एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यात जे चांगलं आहे त्याच्यासाठी देवाचे आभार माना आणि त्या गोष्टींना घेऊन पुढे चला. वाईट गोष्टी ऑटोमॅटिकली बदलायला सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यातही आनंद येईल. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी दररोज तुम्ही पॉझिटिव्ह 10 अफर्मेशन्स अशा बनवा की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमचे जे पण प्रॉब्लेम्स असतील ते काही दिवसातच सॉल्व्ह होतील. याचा तुमच्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट होईल हे मला कमेंट करून नक्की सांगा.